माझं घर आणि समोरचं घर अगदी दारासमोर दार. तिथेच राहायची माझ्या शेजारची वहिनी. वयाने थोडी मोठीच पण दिसायला एकदम सुंदर. उठून दिसणारा रंग, लांब केस, डोळ्यात काजळ आणि हसताना गालावर पडणारी खडी म्हणजे नजर हटायची नाही. सकाळी मी कॉलेजला निघालो तर दारात उभी राहून ती ओल्या केसांना पुसत असायची. न कळत माझी नजर तिकडे जायची. मी डोळा लपून तिच्याकडे बघायचो. पण गंमत म्हणजे ती पण हसत माझ्याकडे बघायची. ते हसणं म्हणजे जणू कुठल्या तरी गोष्टीचं गुपित असायचं. दिवसभर दिवस जात होते. दुपारी ऊन चढली की ती गॅलरीत बसायची, पाण्याचा ग्लास हातात घेऊन. मी पण समोरच्या गॅलरीत पुस्तक घेऊन बसायचो, पण लक्ष अक्षरावर कमी आणि तिच्या चेहऱ्यावर जास्त असायचे. कधी आमच्या नजरा मिळायच्या. ती पटकन आत जायची, पण चेहऱ्यावर लाजरे हास्य घेऊन. एक दिवस मी गॅलरीत बसलो होतो. तेवढ्यात तिने विचारलं, काय रे, नेहमी पुस्तक घेऊन बसतोस, खरंच अभ्यास करतोस का? माझ्याकडेच बघत असतोस. मी थोडं गोंधळलो आणि हसत म्हणालो, अभ्यास होतो की, पण समोर तुम्ही बसलात की पुस्तकातलं काही समजत नाही. हे ऐकताच ती हसली. तिच्या हसण्यात एक वेगळी चमक होती. त्या दिवसापासून आमचं बोलणं थोडं वाढलं. मी कॉलेजला गेलो की ती अंगणातून हात हलवायची, मीही हलवायचो. पावसाळ्यात तर गंमतच झाली. समोरच्या गॅलरीतून आम्ही दोघं पावसातल्या थेंबांना बघत बसायचो. कधी ती मला चहा घ्यायला बोलवायची, कधी मी तिच्यासाठी आंबे घेऊन जायचो. हळूहळू आमच्यात एक गोड जवळीक तयार झाली. न बोलता समजायचं की एकमेकांकडे किती ओढ आहे. तिचं हसणं, तिचं बघणं आणि माझं लाजणं, सगळं काही अगदी खास होतं. आजही मी घरासमोर उभा राहिलो की तिची आठवण येते. त्या दिवसाचं गोडपण अजूनही मनात ताजं आहे. त्या दिवशी संध्याकाळी मी गॅलरीत बसलो होतो. वहिनी कपडे वाळवत घालायला बाहेर आली. तेव्हाच वारा सुटलेला. तिचे केस वाऱ्याने उडत होते. ती केस सांभाळत होती आणि माझ्या नजरा तिच्यावर पडल्या होत्या. अचानक तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. माझ्या मनात कुठेतरी वीज चमकली. काय बघतोस एवढं? ती थोडी मिश्किल हसून विचारते. मी लाजून म्हणालो, तुम्हाला बघितलं की दुसरं काही डोळ्यासमोर दिसतच नाही. वहिनी हसली, पण चेहऱ्यावर थोडासा लालिमा आला. ती कपडे वाळत घालत होती आणि मी तसाच बघत होतो. मग न कळता तिने हळूच विचारलं, तुझ्या कॉलेजच्या मित्रमैत्री नाही का? नेहमी मला काय बघतोस? मी थोडं गंभीर होत म्हणालो, सगळ्यांना बघतो, पण मनात भावणारी व्यक्ती फक्त समोर आहे. हे ऐकून ती थोडा वेळ गप्प झाली. डोळे खाली केले, पण गालावर हसू होतं. मला वाटलं आता ती आत जाईल, पण नाही. ती गॅलरीत उभी राहिली. पावसाळा सुरू झाला होता. एक संध्याकाळ आम्ही दोघे गॅलरीत उभे राहून पाऊस बघत होतो. पावसाच्या थेंबाचा आवाज, वाऱ्यांची थंड झुळूक आणि आमच्यामधली शांतता. पण त्या शांततेही सगळं काही बोललं जात होतं. तिने हात पुढे केला. पावसाचे थेंब हातावर पडत म्हणाली, किती छान आहे ना हा पाऊस? मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो, पाऊस छान आहे, पण त्याहून छान तुम्ही दिसता यात. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजरे हास्य उमटलं. तेवढ्यात विजा चमकल्या आणि पावसाचा जोर वाढला. तिने घाईघाईत आत जायला वळण घेतलं, पण जायच्या आधी एकदा मागे वळून पाहिलं. तिच्या डोळ्यातला तो कटाक्ष आजही विसरत नाही. त्या दिवसानंतर आमचं नातं अजून गोड झालं. मी कॉलेजहून परतलो की ती अंगणातून डोळ्यांनी विचारायची, चहा प्यायला येतो का? आणि मी डोळ्यांनीच मान डोलवायचो. चहा प्यायची वेळ म्हणजे आमची खरी भेटायची वेळ. गप्पा, थट्टा आणि नकळत एकमेकांकडे ओढ. एका दुपारी पाऊस इतक्या जोरात कोसळला होता की रस्त्यावर कोणीच नव्हतं. मी गॅलरीत बसलो होतो. हातात पुस्तक होतं, पण लक्ष मात्र समोरच्या दाराकडे होतं. वहिनी आतून बाहेर आली, ओल्या केसांवर टॉवेल ठेवून. ती जरा माझ्याकडे बघून थोडं हसली. काय रे, रोज अभ्यास करतोस की माझ्या गॅलरीत डोळे टेकवतोस? ती मिश्किलपणे म्हणाली. मीही हसून म्हणालो, अभ्यास रोज नंतर होतो, आधी तुम्हाला बघणं महत्वाचं वाटतं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आली. तिने डोळे खाली केले, पण हसू दाबलं नाही. काही वेळेने ती म्हणाली, चहा करायचा आहे, येतोस का? मी एक क्षणही न दवडता होकार दिला आणि समोरच्या घरात शिरलो. अंगणात पावसाचा आवाज घुमत होता. आज स्वयंपाकघरात गॅसवर चहा उकडत होता. चहाचा सुगंध आणि तिची जवळीक वातावरण अगदी वेगळं झालं होतं. ती कपात चहा ओतत म्हणाली, तुला खरंच एवढं बघायला आवडतं का मला? मी कप हातात घेत म्हणालो, हो, एवढं की डोळे कधी हटतच नाही. आणि खरं सांगू, तुमच्या हसण्यामुळे माझा पूर्ण दिवस छान जातो. ती माझ्याकडे बघत राहिली. तिचे डोळे काहीतरी बोलत होते. क्षणभर शांतता पसरली. पावसाचा आवाज, चहाची वाफ आणि आमच्या नजऱ्या मिळत होत्या. अचानक ती थोड्या हसऱ्या स्वरात म्हणाली, बरं झालं समोर राहतोस, नाहीतर रोज भेटणं झालं असतं का? मी हसून उत्तर दिलं, तुम्ही कुठेही राहिला असता तरी मी भेटायला मार्ग काढलाच असता. त्या उत्तरावर ती इतकी हसली की
कपातून चहा थोडा सांडला. आम्ही दोघेही मोठ्याने हसलो. पण त्या हसण्यातही एक गोड जवळीक होती. ती शब्दामध्ये सांगता येणार नव्हती. त्या दिवसानंतर आमच्या भेटी थोड्या वाढल्या. मी कॉलेजमधून परत आलो की ती अंगणात थांबलेली असायची. काही कारणाने बोलायचं, हसायचं आणि मग न कळत एकमेकांच्या डोळ्यात हरवायचं. पावसाळा संपून दिवाळी जवळ आली होती. दिवाळीच्या तयारीत सगळा गाव लागला होता. समोरच्या घरात पण तोरण, फटाके, रांगोळी असं सगळं सुरू होतं. मी अंगणात बसलो होतो आणि वहिनी रांगोळी काढत बसली होती. तिने गुलाबी रंगाचे फुलं काढली आणि वर बघून म्हणाली, कशी वाटते? मी थोडं हसून म्हणालो, रांगोळी छान आहे, पण रांगोळी काढणारी त्याहून जास्त सुंदर आहे. हे ऐकून ती हसली, पण गालावर हलकासा लालिमा दाटला. त्या क्षणी माझं मन मात्र अगदी भारावून गेलं. संध्याकाळी आकाशात फटाके झगमगत होते. मी गॅलरीत उभा होतो. ती पण आपल्या गॅलरीत आली, हातात फुलबाजे घेऊन. ती लहान मुलासारखी आनंदाने फुलबाजी पेटवत होती. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, तुम्ही इतके सुंदर दिसत आहे की फटाके पण फिके वाटत आहे. ती मला डोळ्यांनी खंताडपणे पाहत म्हणाली, किती बोलतोस रे तू? आणि मग हसली. त्या हसण्यात जणू काहीतरी गुपित होतं. मला वाटतं या दिवाळीच्या दिवशी तिने माझ्या मनातल्या भावनांना मान्यता दिली. दिवस पुढे जात होते. एके संध्याकाळी मी कॉलेजहून परत आलो. अंगणात अंधार पडला होता. समोरचं घरही शांत होतं. मी गॅलरीत उभा राहिलो. तेवढ्यात वहिनी आली. तिच्या हातात दीप होता. तिने दिवा पेटवला आणि माझ्याकडे पाहिलं. तो मंद दिवा तिच्या चेहऱ्यावर पडला होता आणि ती क्षणभर मला बघत राहिली. मी हळू आवाजात विचारलं, काय बघताय एवढं? ती हलक्या आवाजात म्हणाली, ज्याला रोज बघते त्याच्याकडून असा प्रश्न. त्या एका वाक्याने माझं मन जणू थरावून गेलं. त्या क्षणी समजलं की तिच्या डोळ्यातली ओढ माझ्या इतकीच खरी आहे. आता आमचं नातं बोलण्यापेक्षा डोळ्यांनी जास्त जगायला लागलंय. नजर भेटली की हसू यायचं. शब्द न उच्चारता सगळं कळायचं. हिवाळ्याचे दिवस आले होते. सकाळी थंडीमुळे रस्त्यावर धुके पसरायचे. मी अंगणात बसून पुस्तक वाचत होतो. समोरच्या गॅलरीत वहिनी शाल खांद्यावर ठेवून बसली होती. ओठांवर हलकीशी स्मितरेषा आणि डोळे मात्र थेट माझ्याकडे. मी तिच्याकडे पाहिलं. तिने थोडं लाजून शाल चेहऱ्यावर ओढली. मला हसू आलं. मी म्हणालो, किती लपवाल तुम्ही? जास्त लपवलं की ओढ अजून जास्त वाढते. ती हलकं हसून म्हणाली, तूही काही कमी नाही. रोज माझ्याकडे पाहतोस, घरासमोर असल्याचा पुरेपूर फायदा घेतोस. त्या दिवशी दुपारी ती मला चहा घ्यायला बोलवायला आली. मी समोरच्या घरात शिरलो. आत शांतता होती. बाकी कोणी नव्हतं. तिने कपात चहा ओतला आणि माझ्या हातात दिला. कप देताना तिचे बोट माझ्या बोटांना स्पर्शून गेले आणि त्या स्पर्शात सगळं काही दडलं होतं. आमचे डोळे भिडले. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटला. मी हळू आवाजात म्हणालो, मला रोज तुमची वाट पाहणं आवडायला लागलंय. ती डोळे खाली करत कुजबुजली आणि म्हणाली, तो शब्द ऐकून माझं मन भरून आलं. तिच्या डोळ्यात लाज आणि गोडपणा एकत्र होता. आम्ही दोघे खिडकीजवळ उभे राहून पावसाच्या आठवणी, दिवाळीची हास्य आणि रोजच्या त्या नजरा भिडण्याच्या गप्पा आठवत राहिलो. तसं बोलणं काही फार झालं नाही, पण हृदयातली भावना मात्र त्या दिवसापासून कायम जवळून गेली. आजही मी घरासमोर उभा राहिलो की तोच गोड अनुभव आठवतो. तिचं हसणं, माझं बघणं आणि आमच्यातलं ते न सांगता कळणारं नातं. स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅन्टिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.